वायू प्रदूषणामुळे मुंबई दिल्ली सारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या माणसांचा श्वास कोंडला जातोय। प्रदूषित हवेमध्ये श्वास घेतल्याने खोकला, श्वसन संबंधित संसर्ग, डोळे, नाक आणि घसा यांची चळचळ होणे, यासोबतच हृदयाशी संबंधित आजार, फुफ्फुसांचा आजार आणि फुफ्फुसांचा कर्करोगासारखे आजार बळावतायत। जगातल्या सगळ्यात जास्त प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आलेली आहे, तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये सुद्धा हवेची गुणवत्ता खालावली आहे। याशिवाय पुण्यासह इतरही शहरातील हवा खराब होत चाललेली आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने राज्यातल्या 17 शहरांना वायू प्रदूषणाबाबत खबरदारी पाळण्याचे आदेश दिलेत। शिवाय हायकोर्टाने बीएमसीला कडक शब्दामध्ये सुनावलंय। बांधकामं थांबवा असे आदेश देतानाच दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठी फक्त 3 तासांची मुभा दिली आहे। पण दिल्ली पाठोपाठ मुंबई, पुण्यासारखी शहरं का गुदमरतायत आणि त्यासाठी नेमकं काय करावं असा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे हीच आहे आजची आपली स्टोरी ऑफ द डे। तर राज्यामध्ये मुंबई पाठोपाठ पुण्याच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांकही खालावलेला आहे आणि याच विषयाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। राज्यातील हवेची गुणवत्ता खराब झाली आहे। काही दिवसांपूर्वी मुंबईची हवा खराब असल्याचं एका संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आलं। त्यानंतर कोर्टानं संबंधित यंत्रणेला जाब विचारत कारवाई करण्यास सांगितलं। कोर्टाच्या आदेशानंतर पालिकेनं बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे। तसंच वायू प्रदूषण होऊ नये म्हणून खबरदारीचे उपायही सुचवलेत। या सर्वेक्षणाच्या काही दिवसांनी पुण्याची हवाही खराब झाली असल्याचं समोर आलंय। विकासाच्या नावाखाली लोकांच्या जीवनाशी खेळणं हेच योग्य नाही आहे। आणि बघतो आपण आता इकडे प्रेस्टिज कंपनीचं काम चालू आहे, कल्पतरूचं काम चालू आहे, पण इकडे आता असं झालं की लोकांना घराच्या बाहेर निघणं अवघड झालेलं आहे। जर सकाळी जॉगिंगसाठी या वॉकसाठी संध्याकाळी निघायचं म्हटलं तर लोकांना ते पॉसिबल नाही होत आहे। श्वासला तर एवढा त्रास आहे की श्वास घ्यायला त्रास होतो आणि आपलं खोकला वगैरे येतो आणि जे पहिल्याचं मुलुंड होतं ते आता राहिलेलं नाही। असं वाटतं इकडं घरात बसून माळ जपावं लागेल आणि सरळ गावी जावं लागेल। इथं राहण्यात काय आता अर्थ नाही राहिला। पुण्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 161 वर गेलाय। मुंबईपेक्षा पुण्यातील हवेची गुणवत्ता जास्तच ढासळली असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। यात पाषाण आणि कात्रज हे 2 भाग वगळल्यास पुण्याची हवा मॉडरेट या श्रेणीत मोडतीये। यामुळे आरोग्य विभागानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। प्रदूषणाचं शिकार व्हायचं नसेल तर मास्क वापरण्याचा सल्लाही आरोग्य विभागानं दिलाय। मुंबई पुणे पाठोपाठ आता इतर जिल्ह्यातही हवा ही प्रदूषित व्हायला लागलेली आहे। वायू निर्देशांक हा जवळपास 200च्या वर गेलेला आहे। त्यामुळेच नागरिकांना त्रास होऊ लागलेला आहे। दिल्लीमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे अगदी तशीच परिस्थिती पुणे, मुंबई आणि इतर जिल्ह्यातही आता आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातही काही दिवसांपासून वातावरण आहे, हवा आहे ती सुद्धा प्रदूषित झालेली आहे आणि त्यामुळेच नागरिकांना श्वसनाचे त्रास हे सुद्धा आता होऊ लागलेले आहेत। पुण्या मुंबईमध्ये प्रदूषण वाढलंय। त्यामुळं उच्च न्यायालयानं दिवाळी दरम्यान फटाके वाजवण्याची वेळ ठरवून दिली आहे। संध्याकाळी 7 ते सकाळी 10 पर्यंत फटाके फोडण्याची वेळ ठरवून दिली आहे, जेणेकरून वायू आणि ध्वनी प्रदूषणावर मर्यादा आणता येईल। तसंच वायू प्रदूषण रोखण्यासाठी मास्क लावणं हा वरवरचा उपाय आहे। प्रदूषण टाळण्यासाठी शहरातल्या प्रत्येक नागरिकानं स्वतःहून या गोष्टीची काळजी घ्यायला हवी आहे। यात बांधकामापासून त्या अगदी सिग्नलला गाडी बंद करण्यापर्यंतचे अनेक उपाय आपण एक जागरूक नागरिक म्हणून करू शकतो। वृक्षारोपण केल्यास त्याचा पर्यावरणाला परिणामी सर्व सजीवांना फायदा होईल। विशेषतः श्वसनाचे विकार असलेल्या लोकांना शुद्ध हवा उपलब्ध होईल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। तर वाढत्या प्रदूषणामुळे आता लोकांना त्रास होऊ लागलेला आहे आणि त्यानंतर लोकांच्या नेमक्या काय भावना आहेत त्याही आपण जाणून घेतल्या आणि यावर विश्लेषणात्मक माहितीसाठी पर्यावरण तज्ज्ञ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांचाही आपण गिरीश राऊत हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, खरं तर फक्त मुंबईची हवा ही प्रदूषित आहे राज्यामध्ये असं म्हटलं जात होतं, पण तसं नाहीये। पुण्यापाठोपाठ इतरही शहरांमधली जी हवा आहे ती खराब होत चालल्याचं आता समोर येतंय। त्यामुळे एकूणच तुमचा अभ्यास या विषयीचा काय आहे?
गिरीश राऊत सर, माझा आवाज येतोय? गिरीश राऊत सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. दरम्यान कोर्टानं पालिकांना आदेश दिलेले आहेत कारवाई करण्याची. कारवाई केली जाते, पण हवेची गुणवत्ता खूपच ढासळल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे आता तर वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्य विभागानं खबरदारी बाळगण्यास सांगितलेलं आहे. काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना नेमक्या कोणत्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उच्च प्रदूषणाच्या ठिकाणी वावर टाळावा. ज्या ठिकाणी उच्च प्रदूषण आहे अशा ठिकाणी जाऊ नका. आरोग्यदायी आहाराचं पालन करा. शरीर हायड्रेटेड ठेवा असंही सूचना देण्यात आलेली आहे. याशिवाय सकाळी आणि संध्याकाळी उशिरा फिरणं, धावणं, जॉगिंग करणं टाळा असंही सांगण्यात आलंय, कारण त्यावेळेला प्रदूषित हवा आसपास असल्याचं समोर येते. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी बाहेरील दरवाजे आणि खिडक्या उघडू नका असंही सूचित करण्यात आलंय. तर लाकूड, कोळसा, जनावरांचे शेण आणि रॉकेल यासारखे जैविक पदार्थ जाळणं टाळा असंही सूचित करण्यात आलं आहे, कारण त्याच्यामुळे हवा प्रदूषणामध्ये भर पडते. स्वयंपाकासाठी स्वच्छ धूररहित इंधन म्हणजेच गॅस किंवा विजेचा वापर करा असंही सूचित करण्यात आलंय. याशिवाय बायोमास वापरत असल्यास स्वच्छ स्टोव्ह वापरा असंही सूचित करण्यात आलं आहे. तर फटाके जाळणं टाळा असंही सूचित करण्यात आलं आहे, कारण फटाक्यांमुळे सुद्धा हवा प्रदूषण वाढतं. कोणत्याही प्रकारचे लाकूड, पाने तसंच पिकांचे अवशेष आणि कचरा उघड्यावर जाळणं टाळा असंही सांगण्यात आलंय. तर सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नका असंही सूचित करण्यात आलंय. याशिवाय बंद जागेवर डासांची कॉईल आणि अगरबत्ती जाळणं टाळा असंही सांगण्यात आलंय. तर घरांमध्ये धूळ झाडून किंवा व्हॅक्यूम वापरून स्वच्छता करण्याऐवजी ओल्या कापडानं घर पुसा अशी ही सूचना देण्यात आली आहे. खोकला, छातीमध्ये अस्वस्थता किंवा दुखणे किंवा डोळ्यांची जळजळ झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असंही सूचित करण्यात आलंय. मुंबई, पुण्यासारख्या शहरांना प्रदूषणाचा विळखा पडलेला आहे आणि इतरही शहरांमध्ये प्रदूषण वाढताना दिसून येते. त्यामुळे त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत आणि प्रदूषण रोखण्यासाठी काय करायला पाहिजे या मुद्द्यावर आपण आज चर्चा करतोय. आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी, विश्लेषणात्मक माहिती देण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ गिरीश राऊत हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून. त्यांच्याकडूनच इतरही मुद्दे जाणून घेऊयात. गिरीश राऊत सर, आपण बघतोय की फक्त मुंबईतच नाही तर पुणे असेल किंवा इतरही शहरांमध्ये प्रदूषण वाढताना पाहायला मिळतंय. तर तुमचा अभ्यास याविषयी नेमका काय सांगतोय? हे जे प्रदूषण वाढते ना, ते आपली एक मानसिकता आहे की सगळ्यांना एक लाईफस्टाईल, जीवनाची एक शैली पाहिजे आणि त्याच्यात मोटारीला सर्वांनी फार वरचं स्थान दिले आणि त्याचा परिणाम हा सगळा चालू आहे. कारण जगभरचा अभ्यास आहे आणि सगळ्या उत्कृष्ट वाहतूक व्यवस्थापन असलेल्या शहरांमध्ये किंवा उत्कृष्ट चालणाऱ्या शहरांमध्ये मोटार हे वाहतुकीचं माध्यम नाही, वाहतूक व्यवस्थापन दृष्ट्या हे मान्य झालेले आहे. आणि त्याच्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये बसला ते मुख्य स्थान देतात. जर्मनी असू दे, लॉस एंजलिस, लंडन, शांघाय, सगळी शहरं, किरिटिबा, बोगोटा, ही शहरं, ब्राझील मधली, कोलंबिया मधली, हे सगळेच्या सगळे, जर्मनी पूर्ण देश आता सार्वजनिक बस वाहतुकीवर चालतो. उत्कृष्ट बस वाहतूक ही निशुल्क, विनामूल्य दिली जाते नागरिकांना आणि ह्याच्यामध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी जे होते हे आपल्याकडे होत नाही म्हणून अपघात आणि वायू प्रदूषण दोन्ही सगळ्या ग्रामीण भागात भारतभर आहे, सगळ्या शहरांमध्ये. आणि मुंबई पुरतं जर सांगायचं झालं ना, तर हे कसं झालंय की खरे अहवाल जे होते ना ते दडपले गेले. उदाहरणार्थ 87 साली परांजपे समिती चीफ सेक्रेटरींचा अहवाल आहे ना, तो स्पष्ट सांगतो की बसला रस्त्यांवर प्राधान्य देत गेलं पाहिजे आपण. ते दिलं गेलं नाही. पुढे 94चा सर्वंकष वाहतूक आराखडा MMRDA आला, त्याच्यामध्ये सुद्धा तेच सांगितलं. 98 साली पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल महापालिकेचा आला, तो स्पष्ट म्हणतो की प्रदूषण कमी करायचं तर बसला प्रोत्साहन द्या. हे नाही झालं. उलट काय झालं, 55 फ्लायओव्हर, मग 42 फ्लायओव्हर, मग बांद्रा वरळी सी लिंक, मग मेट्रो, मोनोरेल आणि मग सगळं कसं वाढत गेलेलं आहे ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. राऊत सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. यानंतर पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र फातर्पेकर हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. फातर्पेकर सर, आपण बघतोय फक्त मुंबईच नाही तर पुणे असेल किंवा इतरही शहरांमध्ये प्रदूषण वाढताना पाहायला मिळते. तर यामागची कारणं नेमकी काय काय असू शकतात?
जे गिरीश राऊत म्हणाले तो एक परिपूर्ण अभ्यास आहे आणि तो आताचा नाही, गेले 35 वर्षापासून ते याच्याबद्दल बोलतायत की शहर ही प्रक्रिया काय आहे. औद्योगिकरण, शहरीकरण, यातून निर्माण होणाऱ्या उत्सर्जनामुळे, कार्बन उत्सर्जनामुळे तापमान वाढ होऊन जीवनच नष्ट कसं होतं येत्या काही दशकांमध्ये, याबद्दल त्याचा हा सबसेट म्हणून हा भाग आपण बघतोय की जे वायू प्रदूषण होतंय ते. अशा प्रकारची उपभोगवादी जीवनशैली चालू ठेवून आपण कसं काय वायू प्रदूषणावरती पण सर नियंत्रण फातर्पेकर मिळवणार. सर, हे तर आपली आता लाईफस्टाईल झालेली आहे, त्याच्यामुळे आता याच्यामध्ये नेमका उपाय काय असा सवाल उपस्थित होतोय. याचा अर्थ असा आहे की आम्ही दारू पितच राहणार पण आमची लिव्हर खराब होता कामा नये. आम्ही व्यसन करतच राहणार पण शरीर खराब होता कामा नये. शहर म्हणा किंवा या शहरातली जीवनशैली ही त्या दारू आणि व्यसनांपेक्षाही भयंकर स्वरूपाची आहे आणि त्याचं यथार्थ आकलन केवळ एक आणि एकमेव मनुष्य आजवर करून देत आलेला आहे, ते म्हणजे गिरीश राऊत. त्यांनी 26 जुलैचा जो फ्लड झाला होता तो त्याच्या आधी कित्येक वर्ष सांगितलेला होता आणि अशा अनेक गोष्टी त्या सांगत आलेल्या आहेत. आज माध्यमांनी ते जे सांगतायत ते परिपूर्णपणे जनतेपर्यंत जर पोहोचवलं तरच आपण याच्यातून बाहेर येऊ, अन्यथा इतर प्रश्नासारखा प्रश्न नाही. इथे आपण मानवजात म्हणून संपणार आहोत. इतिहासात हे पहिल्यांदा घडणार पण आहे. फातर्पेकर सर, जे काही आता ते सुचवतायत ते शक्य आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. नाही, ऐकून याल मला पुन्हा एकदा सांगाल. तुम्ही म्हणालात की गिरीश राऊत सर अभ्यास करतायत आणि ते जे उपाययोजना सुचवतायत त्यांचा अवलंब केला पाहिजे, पण ते शक्य आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. का नाही शक्य आहे. ज्यावेळी आपल्याला जीवन पाहिजे की जीवनशैली पाहिजे, आपल्याला अस्तित्व पाहिजे की हे शहर नावाचं एक भ्रामक प्रारूप पाहिजे, याचा निर्णय करण्याची मानवजातीला वेळ येईल, त्यावेळी योग्य मानवजात जर व्यवस्थित आपल्या आकलनामध्ये असेल तर तो योग्य निर्णय करेल. मला अस्तित्व पाहिजे, मला जीवन पाहिजे, मला ह्या प्रकारच्या मोटार, वीज, सिमेंट, मोटार यातून हा चाललेला प्रचंड जीवनाचा नाश नकोय, अशा निर्णयावर मानवजात येईल. निश्चित असा यावंच फातर्पेकर लागेल. सर, धन्यवाद तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. तर फातर्पेकर सरांनी सुद्धा आपल्याला काही उपाय सुचवलेले आहेत, नेमकं काय करायला पाहिजे ते सांगितलंय. आणि दुसरं म्हणजे हायकोर्टानंही कडक शब्दांमध्ये सुनावल्याचं पाहायला मिळतंय आणि काही निर्बंधही लादून दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे येत्या काळामध्ये आता हे प्रदूषण कमी होणार का ते पाहावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.